तलाठी मित्र या चॅनलवर आपले स्वागत आहे. येथे तुम्हाला तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांचे ऑनलाईन, ऑफलाईन कामकाजाविषयक महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागातील ताज्या अपडेट्स, शासन निर्णय, महसूल विषयक बाबी याबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळेल. शेतकरी बांधवांसाठी ई-पीक नोंदणी, पीएम किसान योजना, खरीप व रब्बी हंगामातील कृषीविषयक महत्त्वाची माहिती आणि शासनाच्या योजनांचे अपडेट्स देखील येथे दिले जातात. आमचा उद्देश तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांना त्यांचे ऑनलाईन, ऑफलाईन कामकाजात मदत करणे आणि शेतकऱ्यांना योग्य माहिती पोहोचवणे हा आहे. नियमित अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल सुरू ठेवा. नमस्कार. आजच्या या विशेष सखोल विश्लेषणाच्या व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ताज्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. नक्कीच. आणि हा विषय महसूल विभागासाठी खूपच कळीचा आहे. आजचा आपला विषय आहे 26 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध झालेले महाराष्ट्र शासनाचे असाधारण राजपत्र भाग 4ब. बरोबर. आणि या राजपत्राचा मुख्य विषय आहे महाराष्ट्र जमीन महसूल भोगवटादार वर्ग 2 आणि भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करणे सुधारणा नियम 2026. आता बघा, हे नाव ऐकायला जरी खूप क्लिष्ट आणि कायदेशीर वाटत असले तरी दर्शकांनी अजिबात काळजी करण्याचे कारण नाही. आज आपण ह्या क्लिष्ट कायदेशीर भाषेतील राजपत्राचे स्लाइड्सच्या माध्यमातून अत्यंत सोप्या आणि सुसंस्कृत भाषेत विश्लेषण करणार आहोत. होय. जेणेकरून महसूल प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याला, तलाठी बांधवांना आणि अगदी सामान्य नागरिकांना याचा अचूक अर्थ समजेल. इथे सर्वात रंजक आणि महत्त्वाची बाब म्हणजे प्रशासकीय भाषेत निघणारे हे शासन निर्णय किंवा राजपत्रे केवळ कागदावरील नियम नसतात. नक्कीच नसतात. तर त्याचा थेट परिणाम राज्याच्या महसूल प्रशासनावर आणि हजारो जमीनधारकांच्या दैनंदिन आयुष्यावर होत असतो. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी एका अत्यंत मूलभूत संकल्पनेवर थोडा प्रकाश टाकतो. हो, म्हणजे पुढील विश्लेषणाची उकल सोपी होईल. बऱ्याचदा वर्ग 2 आणि वर्ग 1 या शब्दांमुळे थोडा संभ्रम निर्माण होतो. सोप्या भाषेत सांगायचे तर वर्ग 2 म्हणजे अशी जमीन जिच्या खरेदी विक्रीवर किंवा हस्तांतरणावर शासनाच्या काही अटी आणि निर्बंध असतात. म्हणजे शासनाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय अशा जमिनीचे व्यवहार करता येत नाहीत. अगदी बरोबर. याउलट वर्ग 1 म्हणजे निर्विवाद मालकी, ज्यावर मालकाचा पूर्ण हक्क असतो आणि व्यवहारासाठी शासनाच्या वारंवार परवानग्या घेण्याची गरज नसते. आता या ताज्या राजपत्राद्वारे शासनाने याच वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेत काही अत्यंत धोरणात्मक बदल सुचवले आहेत. हे अगदी सोप्या भाषेत स्पष्ट झालं आहे. ही पार्श्वभूमी समजल्यामुळे आता पुढील तांत्रिक मुद्दे समजणे खूप सोपे जाईल. चला तर मग या राजपत्रातील पहिला मुद्दा आपण उलगडून पाहूया. हो, सुरू करूया. मी स्क्रीनवर पहिली स्लाइड दाखवते. ही स्लाइड मुख्य नियमातील नियम 3च्या उपनियम 4 मधील तक्त्यात झालेले बदल दर्शवत आहे. तर आपण हे सोप्या भाषेत समजून घेऊया. यात सर्वात लक्षवेधी बदल म्हणजे तारखेची मुदतवाढ. जुन्या नियमानुसार अशा जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी शासनाने 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत दिली होती. पण आता या नवीन अधिसूचनेनुसार तो जुना संदर्भ बदलून तिथे 31 डिसेंबर 2026 ही नवीन तारीख समाविष्ट करण्यात आली आहे. म्हणजेच प्रशासनाने संपूर्ण 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. पण इथे एक प्रश्न पडतो की ही मुदतवाढ देण्याची वेळ का आली असावी? जमिनीचं रूपांतरण करण्याची प्रक्रिया इतकी रेंगाळते का? हा अत्यंत व्यावहारिक प्रश्न आहे आणि याचं उत्तर महसूल प्रशासनाच्या आणि तलाठी कार्यालयांच्या दैनंदिन कामकाजात दडलेलं आहे. ते कसं? जमिनीचे रूपांतरण करणे म्हणजे केवळ एक अर्ज दिला आणि काम झाले असे नसते. जेव्हा एखादा नागरिक वर्ग 2ची जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी अर्ज करतो तेव्हा त्याला अनेक दशके जुनी कागदपत्रे गोळा करावी लागतात. म्हणजे मूळ वाटपादेश, मोजणीचे नकाशे. हो, आणि विविध विभागांचे नाहरकत प्रमाणपत्र म्हणजे NOC सुद्धा लागते. त्यानंतर शासनाने ठरवून दिलेला प्रीमियम भरावा लागतो. ही सर्व जुळवाजुळव करणे सामान्य माणसासाठी अत्यंत वेळखाऊ असते. खरे. जर 31 डिसेंबर 2025 हीच मुदत कायम ठेवली असती तर शेवटच्या टप्प्यात महसूल कार्यालयामध्ये अर्जांचा प्रचंड ढीग साचला असता. या एका वर्षाच्या मुदतवाढीमुळे तलाठी आणि मंडळ अधिकारी पातळीवर या अर्जांची छाननी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.
म्हणजे कागदपत्रांच्या अभावी कोणाचाही अर्ज घाईघाईत फेटाळला जाणार नाही याची खात्री या निर्णयामुळे मिळते. अगदी बरोबर. म्हणजे ही मुदतवाढ महसूल यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठीही एक अत्यंत आवश्यक पाऊल होते. नक्कीच. हे मुदतवाढीचे पाऊल महत्वाचे आहेच, पण या राजपत्रात गृहनिर्माण संस्थांचा विषयही मोठ्या प्रमाणावर हाताळला आहे. शासनाने स्वयंपुनर्विकासाबाबत जो बदल केलाय तो नेमका काय आहे ते आपण पाहूया. पण त्याआधी एक छोटीशी आठवण. हो, ज्या तलाठी बांधवांना, अधिकाऱ्यांना आणि नागरिकांना महसूल प्रशासनातील असेच अभ्यासपूर्ण आणि अचूक माहितीपूर्ण व्हिडिओ नियमितपणे पाहायचे आहेत, त्यांनी आपल्या तलाठी मित्र या YouTube चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये जी लाल अक्षरात सबस्क्राईब, तलाठी मित्र असे मोठे बटन दिसत आहे त्यावर नक्की क्लिक करा. तर आता मी स्क्रीनवर दिसणाऱ्या अनुक्रमांक 4 मधील बदलाकडे वळतेय. इथे जुन्या नियमातील मजकूर काढून एक नवीन मजकूर टाकण्यात आला आहे. हो, नवीन नियमानुसार आता यात कब्जे हक्काने किंवा भाडेपट्ट्याने भोगवटादार वर्ग 2च्या जमिनी धारण करणाऱ्या व स्वयंपुनर्विकास करणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्था असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय. जुन्या नियमातील पंतप्रधान आवास योजनेचा संदर्भ बदलून आता शासनाचे संपूर्ण लक्ष स्वयंपुनर्विकासावर केंद्रित झालेले दिसते. हा बदल गृहनिर्माण संस्थांसाठी कसा फायदेशीर ठरेल? मी यावर एक व्यावहारिक उदाहरण देतो. समजा पुण्यातील किंवा मुंबईतील एखादी 30-40 वर्षे जुनी गृहनिर्माण संस्था आहे. तिची इमारत आता मोडखळीस आली आहे आणि त्यांना पुनर्विकास करायचा आहे. बरोबर. अलीकडच्या काळात विकासकांवर अवलंबून राहण्यापेक्षा अनेक सोसायट्या स्वतःहून बँक कर्ज काढून स्वयंपुनर्विकास करण्याचा निर्णय घेत आहेत. पण इथेच मोठी अडचण येते ना? होय. जर त्या सोसायटीची जमीन भोगवटादार वर्ग 2ची असेल तर बँका त्यांना सहजासहजी कर्ज देत नाहीत. कारण जमिनीवर शासनाचे निर्बंध असतात. अगदी. प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी परवानगी आणा असा तगादा लावला जातो. आता या नव्या बदलामुळे अशा स्वयंपुनर्विकास करणाऱ्या सोसायट्यांना आपली जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. एकदा का जमीन वर्ग 1 झाली की निर्विवाद मालकी मिळते. हो. या निर्णयामुळे सोसायट्यांना बँकांकडून सहज कर्ज मिळेल आणि प्रकल्प रखडणार नाहीत. हे ऐकून निश्चितच अनेक जुन्या संस्थांना मोठा दिलासा मिळेल. पण आपण जेव्हा गृहनिर्माण संस्थांचा विचार करतो तेव्हा त्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचाही समावेश असतो. नक्कीच असतो. या संदर्भात शासनाने काही वेगळा विचार केला आहे का, हे जाणून घेण्यासाठी मी पुढची स्लाईड दाखवते. या स्लाईडवर नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या अनुक्रमांक 4A बद्दल माहिती देण्यात आली आहे. यात शासनाने आर्थिक दुर्बल घटकांसाठी एक विशेष तरतूद केली आहे आणि 2 मुख्य अटी नमूद केल्या आहेत. पहिली अट म्हणजे मूळ जमीन ही समाजातील आर्थिक दुर्बल प्रवर्गासाठी म्हणजेच EWS साठी दिलेली असावी. आणि दुसरी अट म्हणजे अशा घरांमधील चटई क्षेत्रफळ म्हणजेच कार्पेट एरिया हा 350 चौरस फुटांपेक्षा जास्त नसावा. या 2 अटींनुसार प्रीमियमचे दर 5% आणि 75% असे निश्चित केले आहेत. इथे एक शंका येते, हा 5% आणि 75%चा फरक नेमका कसा काम करतो? हा अत्यंत बारकाव्याचा मुद्दा आहे. जेव्हा आपण प्रीमियम म्हणतो तेव्हा तो जमिनीच्या चालू बाजारभावानुसार म्हणजे रेडी रेकनरच्या दरानुसार आकारला जातो. आता शासनाने येथे 350 चौरस फुटांची मर्यादा का घातली? कारण या सवलतीचा फायदा खऱ्या अर्थाने गरजू माणसालाच व्हावा. मोठ्या सदनिका असणाऱ्या सधन वर्गाने याचा गैरफायदा घेऊ नये. अगदी बरोबर. समजा एखाद्या EWS जमिनीचा रेडी रेकनरनुसार आजचा दर 10 लाख रुपये आहे. जर त्या कुटुंबाला 5% दराने प्रीमियम भरायचा असेल तर त्यांना केवळ 50,000 रुपये भरावे लागतील. आणि ती जमीन वर्ग 1 होईल. ही अत्यंत माफक रक्कम आहे. पण तक्त्यात पुढे जे 75%चं प्रमाण दिले आहे ते कशासाठी? ते अशा प्रकरणांसाठी आहे जिथे मूळ अटींचा भंग झाला असेल किंवा जमिनीचा वापर इतर कारणांसाठी झाला असेल, तिथे शासनाने कडक धोरण अवलंबले आहे. थोडक्यात सांगायचे तर ज्यांची घरे लहान आहेत आणि जे नियमांचं पालन करत आहेत त्यांना शासनाने नाममात्र 5% मूल्यावर मालकी हक्क देण्याचा अत्यंत स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. यासोबतच आर्थिक प्रशासकीय अडचण दूर करण्यासाठी अटी या शीर्षकाखालील जुनी अट क्रमांक 1 वगळण्यात आली आहे, ज्यामुळे प्रक्रियेतील लालफिचशाही नक्कीच कमी होईल. आता आपण आजच्या या सखोल विश्लेषणाच्या सर्वात मोठ्या टप्प्याकडे वळत आहोत. स्क्रीनवरील नवीन स्लाईडवर नवीन नियम 4 दिसेल. हा नियम रखडलेल्या प्रकल्पांबाबत आहे. हो, अनेकदा असं होतं की शासनाने एखादी शाळा काढण्यासाठी किंवा रुग्णालय बांधण्यासाठी एखाद्या संस्थेला जमीन दिली असते. पण अचानक न्यायालयीन वाद उद्भवतात किंवा विकास योजनेत बदल होऊन त्या जागेवरून रस्ता जातो आणि तो प्रकल्पच सुरू होऊ शकत नाही.
अशा वेळी तो जमीनधारक अडकून पडतो. अशा प्रकरणांसाठी हा नवीन नियमचार महत्वाची तरतूद घेऊन आला आहे. यात प्रामुख्याने 10 वर्षांच्या कालावधीचा उल्लेख आहे. म्हणजे हा नियम अत्यंत महत्वाचा आहे. बरोबर. अनेक जमिनी वर्षानुवर्षे पडून असतात, कारण मूळ प्रयोजनानुसार तिथे काहीच बांधता येत नाही. अशा रखडलेल्या प्रकल्पांना मार्ग काढण्यासाठी शासनाने हा नियम 4 आणला आहे. पण हे रूपांतरण सरसकट किंवा मोफत तर नसेल. अजिबात नाही. यासाठी अत्यंत कडक शर्ती आहेत. पहिली अट म्हणजे ही जमीन शासनाने प्रदान केल्याच्या दिनांकापासून किमान 10 वर्षांचा कालावधी लोटलेला असावा. म्हणजे जमीन मिळाल्यापासून 10 वर्ष ती पडूनच असली पाहिजे. होय. दुसरी अट, अर्जदाराला संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करताना एक हमीपत्र म्हणजे अंडरटेकिंग द्यावे लागेल की ही जमीन केवळ मूळ प्रयोजनासाठीच वापरली जाईल. आणि तिसरी महत्वाची अट, अर्ज करताना अर्जदाराकडे नियोजन प्राधिकरणाकडून दिलेले बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र म्हणजे CC असणे बंधनकारक आहे. पण साहेब, इथे एक शंका नक्कीच उपस्थित होते. शासनाने 10 वर्षांची अट घातलीये, पण याचा गैरफायदा घेऊन काही लोक मुद्दाम प्रकल्प रखडवणार तर नाहीत ना? म्हणजे कसं? म्हणजे स्वस्तात शासनाकडून जमीन घ्यायची, 10 वर्ष तिथे काहीच न करता ती तशीच पडून ठेवायची आणि नंतर हा नियम वापरून ती वर्ग 1 करायची. अशी पळवाट तर यातून निघणार नाही ना? हा अत्यंत योग्य प्रश्न आहे. आणि म्हणूनच शासनाने इथे मंजुरीचे अधिकार केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित ठेवलेले नाहीत. म्हणजे जिल्हाधिकारी थेट निर्णय घेऊ शकत नाहीत. नाही. जिल्हाधिकाऱ्यांना तो अर्ज सविस्तर अहवालासह राज्य शासनाच्या पूर्व परवानगीसाठी पाठवावा लागेल. राज्य शासन त्या अर्जाची आणि 10 वर्ष प्रकल्प का रखडला याची सूक्ष्म छाननी करेल. जर शासनाचे समाधान झाले तरच परवानगी मिळेल. होय, आणि तीही लेखी कारणे नोंदवून. शासनाची परवानगी मिळाल्यानंतरच जिल्हाधिकारी प्रीमियम वसूल करून रूपांतरण करतील. आणि महसूल अधिकाऱ्यांनी किंवा तलाठी बांधवांनी यात काय दक्षता घ्यावी? जेव्हा अशी प्रकरणे छाननीसाठी येतील तेव्हा त्यांनी नियोजन प्राधिकरणाचे बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र अत्यंत बारीकाईने तपासावे. ते प्रमाणपत्र कधी दिले गेले, त्याची मुदत, या सर्व गोष्टींची पडताळणी करणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे. नक्कीच. दर्शकांसाठी आणखी एक अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे हे सर्व बदल सध्या प्रारूप नियम म्हणून प्रसिद्ध केले आहेत. स्लाइडवर आपण पाहू शकता की या प्रारूप नियमांवर हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी शासनाने 12 मार्च 2026 पर्यंतची मुदत दिली आहे. या सर्व सूचना अपर मुख्य सचिव महसूल मंत्रालय यांच्याकडे पाठवता येतील. तर आजच्या या सखोल विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आपण पोहोचलो आहोत. आपण आजच्या चर्चेचा आढावा घेतला तर लक्षात येईल की शासनाने उचललेली ही पावले अत्यंत धोरणात्मक आहेत. होय. 31 डिसेंबर 2026 पर्यंत दिलेली प्रशासकीय मुदतवाढ, स्वयं पुनर्विकास करणाऱ्या सोसायट्यांना दिलेला दिलासा, आर्थिक दुर्बल घटकांसाठी 5% सवलतीची तरतूद आणि रखडलेल्या प्रकल्पांसाठी उघडलेला नियम 4चा मार्ग, हे सर्व निर्णय महसूल प्रशासनात मोठी पारदर्शकता आणतील. जाता जाता मला एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाकडे लक्ष वेधावेसे वाटते. हो, सांगा ना. शासनाने प्रक्रियांमध्ये आणलेली ही लवचिकता पाहता भविष्यात शहरी पुनर्विकास किती वेगाने होईल? वर्षानुवर्षे अडकलेल्या जमिनी आता विकासाच्या प्रवाहात येतील. नक्कीच येतील. पण त्याचवेळी महसूल अधिकारी म्हणून या नव्या बदलांना सामोरे जाण्यासाठी आपली प्रशासकीय यंत्रणा तळागाळात किती सक्षम होत आहे? हा बदल केवळ राजपत्रापुरता मर्यादित न राहता तो प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या स्तरावरही तितकाच प्रभावीपणे उतरणे ही काळाची गरज आहे. अगदी खरा. आणि प्रत्येक महसूल अधिकाऱ्याने अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे. बदलत्या काळानुसार स्वतः अद्ययावत ठेवावेच लागेल. आणि त्यासाठीच तलाठी मित्र नेहमीच सोबत आहे. होय. तलाठी आणि महसूल अधिकारी बांधवांसाठी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तलाठी मित्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लाल अक्षरातील सबस्क्राईब तलाठी मित्र या बटनावर क्लिक करा. आजचा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि नक्की शेअर करा. आजच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आणि वेळ दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.